नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा ते रामनवमी रोज 13 वेळा रामरक्षा म्हणून साजरी करा. चैत्र आणि राम नवरात्र. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा होता आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू झाली. तिलाच राम नवरात्र असेही म्हणतात, कारण या कालावधीत प्रभू श्री रामचंद्रांनी दुष्ट रावणाचा वध करून सीतामाई आणि लक्ष्मणासह 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आगमन केले होते. तो दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात आला होता. अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या तोरणं बांधून रांगोळ्या काढून सजावट करून श्रीरामांचे स्वागत केले होते. गुढी हे श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक म्हणून उंच उंच बांधले गेले. तेव्हापासून हा कालावधी श्रीराम नवरात्र म्हणून साजरा होऊ लागला. ही नवरात्र रामनवमीला म्हणजे 6 एप्रिल 2025 रोजी संपेल. यंदाही आपण श्रीराम नवरात्र साजरी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. रामनवमी निमित्त आपण उपासना करणार आहोत, पण त्यासाठी आधार घेऊया समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या संदेशांचा. त्यात रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व आणि ती सिद्ध कशी करता येईल याचा विधी दिला आहे, तो समजून घ्या. रामरक्षा कधी व किती वेळा म्हणावी? रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते, किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते. रामरक्षाचे इतर फायदे: अशुभ शक्तींपासून बचाव करते, राहू केतू महादशेच्या त्रासातून मुक्ती मिळते, कर्जमुक्ती व कर्ज वसुलीसाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी आपदामपहर्तारम हा श्लोक 1,00,000 वेळा म्हटल्याने ऋणमुक्ती हे फळ मिळते. रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत. त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते. उदाहरणार्थ, कौसल्याये दृशोपातु हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात. रामरक्षेचे नियम: रामरक्षा आपणास जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते. रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस म्हणावी. वेळ व जागा बदलू नये. तसेच त्या आजारपणात अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते. या श्लोक पठणाचे 15,000 पाठ जप करणे. जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले श्रीरामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवावे, म्हणजे त्वरित आजारपणातून मुक्तता होते. हातपाय धुवून शुचिभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावे. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात, पण नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चितच फायदाच होतो. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा, याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झाले, याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. श्रीरामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व: श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपले असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक मोठा आदर्श घालून दिला आहे. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. आपल्या सर्वांवरती प्रभू श्री रामचंद्रांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.